हाय फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी हा घरामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा पदार्थ आहे आणि खायलाही खूप छान लागते कोथिंबीर वडी आणि बनवायलाही सोपी आहे। चला तर मग याच कोथिंबीर वडीची रेसिपी आज आपण पाहूयात। कोथिंबीर वडीसाठी 3 वाट्या कोथिंबीर मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली आहे। त्यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ टाकले, 1 चमचा मीठ, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा ओवा टाकलाय आणि पीठ मळून घेते आहे। पीठ मळत असताना पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही। कोथिंबीरला ओलेपणा असल्यामुळे पीठ छान मळलं जातं। त्यामध्ये 3 चमचे ज्वारीचं पीठ ॲड करते मी आणि मळून घेते। पीठ मळून झालेलं आहे। अशा प्रकारचं पीठ तयार झालेलं आहे। तर पिठामध्ये माझ्याकडून लसूण आणि जिरेची पेस्ट टाकायची राहिली होती, मी टाकून घेते आहे। तुम्ही ते अगोदरही टाकू शकता आणि पीठ परत मळून घेतले। पीठ मळून झाल्यानंतर मी कुकरचे 2 डबे घेतलेले आहेत, त्याला तेल लावून घेतलेलं आहे कुकरच्या डब्यांना आणि त्यामध्ये तयार असलेलं जे पीठ आहे ते थापून घ्यायचे दोन्ही डब्यांमध्ये आणि कुकरला डबे लावून घ्यायचे। डबे कुकरला लावल्यानंतर झाकण ठेवायला विसरायचं नाही, म्हणजे पाणी आत जात नाही। झाकण ठेवून घेतले आणि कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतलेत मी। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यानंतर डबे काढून घेते आहे। बघा, छान असं पीठ आपलं वाफवून झालेलं आहे। आता याचे काप करून वड्या काढून घ्यायचे। आपल्याला हवे तशा आकाराचे काप आपण काढू शकतो। तर वड्या कापून झालेल्या आहेत, आता त्या तळून घ्यायच्यात। अशा प्रकारे वड्या वाफवून झालेल्या आहेत, छान वाफवल्या गेल्या आहेत वड्या। तर आता आपल्याला वड्या तळून घ्यायच्यात। मी तेल गरम केलेलं आहे आणि गॅस मंद करून ठेवलेला आहे। मंद गॅस केल्यानंतर त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्यात। वड्या तळत असताना गॅस अजिबात फुल करायचा नाही, कमी गॅसवरतीच वड्या तळायच्या आहेत, म्हणजे आतपर्यंत तेल जाऊन तळल्या जातात वड्या आणि खायलाही कुरकुरीत लागतात। वड्या तळत असताना लालसर कलर येईपर्यंत वड्या तळून घ्यायचे। मी अगदी लाल कलर होईपर्यंत वड्या तळून घेते आहे। तर अशा प्रकारे वड्या तळून झालेल्या आहेत। आता मी प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि आपल्या वड्या तयार आहेत। मी अशा प्रकारे सगळ्या वड्या तळून घेते आहे। आता सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्हीही कोथिंबीरच्या वड्या नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही केल्या आणि कशा झाल्या त्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।